जी गोष्ट आहे ना खूप दिवसापासून करायची होती ना, जर ती अचानक झाली तर कसं वाटेल? हो, ते कळलंच तुम्हाला पुढं मी काय म्हणते तर आहे ना, आम्हाला जायचं होतं रियांसाठी गॅदरिंगचं आहे ना, कॉस्च्यूम घ्यायचा होता. म्हणून आम्ही त्यासाठी चाललो होतो पिंपरी गावामध्ये. पण रिक्षावाल्यांनी अचानकच आहे ना, वैष्णोदेवी माता मंदिरापाशीच रिक्षा थांबवली. म्हटलं, "मी तुम्हाला इथं उतरवतो आणि तुम्ही तिथून पुढे जावा." मग काय, आता इथं देवीपाशीच उतरवले म्हटल्यावर म्हटलं, "चला आता पहिलं देवीचं दर्शन करून घेऊया, मगच निघूया पुढं." आणि इथं आम्हाला नवरात्रीपासून यायचं होतं, पण येणं झालं नव्हतं. पण देवीने अचानक बोलावून घेतल्यासारखंच झालं. मग काय, आत्या, मी आणि रियांशने मस्तपैकी दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो आणि दर्शन खरंच खूपच भारी झालं आणि खूप मनाला प्रसन्न वाटलं. आणि तिथंसुद्धा खेळणी बघून रियांची ना इतकी रडारड सुरू होती ना, म्हटलं चला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आम्ही जे आहे त्या ठिकाणी पोचलो. पण ते शोधता शोधता आम्हाला नाकेनऊ आलं आणि त्यात एवढं ऊन. मग काय, त्याला जो पाहिजे होता तो कॉस्ट्यूम घेतला आणि त्याला काही बूट घ्यायचे होते तेही घेतले आणि उन्हामुळे बघू शकता आमच्या चेहऱ्यावरनंच किती त्रास झाला असेल. पण यायला थोडा उशीर झाला त्यामुळे पटकनच आम्ही सगळं उरकून घेतलं. मी भाजी वगैरे स्वयंपाक आणि कारण आम्हाला परत जायचं होतं बाहेर, म्हणून म्हटलं चला आता ड्रेस चेंज करण्यापेक्षा ना पटकन आहे त्याच्यातच सगळं करून घेऊया. मग मी सगळं आवरून घेतलं आणि बघू शकता किती वैताग आला होता. पण काय करणार, चला मग माझं सगळं काम मी पटकन उरकून गेलं होतं. काही चपाती भाकरी राहिली होतं, म्हटलं चला आल्यावर करूया, तर हे सगळं आवरून घेऊया. तर असं होतं.